तुमच्यावर अजून एक टीका करण्यात आली आहे जरांगे पाटलाकडून। ते म्हणतात की तुम्हाला कसा दिसतो तो, सर्व रंग त्याच्या अंगात आले, सरड्यासारखं रंग आहे। कसे कुठले सर्व रंग तुम्ही बघताय सगळेजण, कुठले रंग त्यांनाच विचार आहे काय बोलतात, काय हा काय प्रश्न आहे का? तर काय काय बोलतो रंग म्हणजे काय, कसले रंग रंग आहो सर्व रंग आले रंग हे बघा माझ्या गळ्यात जर असतील बाबासाहेबांनी हा निळा हा युनिव्हर्सल कलर आहे, या रंगामध्ये सगळे रंग मिक्स होतात। हा पिवळा रंग आहे, समतेचा पिवळा रंग आहे। हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाचा कपाळ भरून आडवं समांतर चालणारा, जमीन आभाळाचा मुका घेणारा नाही। मी श्रेष्ठ, मी 96 कुळी, मी 92 कुळी, अजिबात नाही। आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, आम्ही समतेची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय। आणि हा हिरवा रंग शेतकऱ्यांचा आहे आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे। हे रंग आलेत माझ्याकडं, माझ्या तिरंगी झेंड्यामध्ये आहेत। मग कुठला रंग, अजून कुठला रंग आहे? मग त्यांच्याकडून अजून डिटेल प्रश्न विचार, मग या आपल्याकडे, मग सांगू। माझा तर रंग हायतोच। पहिल्या उपोषणात पण 1.5 कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले एक वर्षामध्ये। त्याचं तेच आम्ही ॲक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय मुख्यमंत्र्याकडं की जरांगे म्हणतायत 54 लाख आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही। जरांगे 1.5 लाख म्हणतात, 1.5 कोटी म्हणतात। नक्की खरं कोण बोलतंय? मुख्यमंत्री महोदय, आम्ही जे काल बोललो तुम्हाला एवढं लागलं झोंबलं, खरं कोण बोलतंय? जरांगे बोलतायत का तुम्ही बोलताय? सांगा ना आम्हाला पुढे येऊन। तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आणि ती म्हणते आम्ही घेतलोय। काल परवा 8 सरपंचांची यादी लोकमत पेपरला जाहीर झाली, कुणबीमधून सरपंच आले। भारतरत्न पुरस्कार द्या जरांगेला। ह्याच्या अगोदर कोण सरपंच झाला नव्हता महाराष्ट्रात। लाज वाटते राव असल्या गोष्टी, असली कृत्य करत असताना आणि अशा गोष्टीचं श्रेय घेत असताना। मनोज जरांगे संध्याकाळच्या राड्यानंतर बोलताना असं म्हणाले की हे सगळे देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले